अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। गायींची तस्करी करणाऱ्याला गोरक्षकांनी पकडलं। गायींची तस्करी करणाऱ्याला गोरक्षकांनी सिने स्टाईल पाठलाग करून येवला शहरात पकडलं असून यावेळी एका पिकअप गाडीत 5 गायींची तस्करी करून विंचूर येथून जात असताना यावेळी स्थानिक विंचूरच्या गोरक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हा चालक थांबत नसल्याने अक्षरशः रस्त्याने अनेक जणांना या चालकाने उडवलं देखील असल्याची माहिती समोर आली आहे। या गाडीचा पाठलाग करत असताना विंचूरच्या गोरक्षकांनी येवल्यातील गोरक्षकांना संबंधित गाडीची माहिती दिली असता यावेळी येवला शहरातील संतोषी माता मंदिराजवळ या गाडीला गोरक्षकांनी पकडलं। या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या गायींना गोशाळेत उतरवण्यात आलंय। MH15 WH4072 या क्रमांकाची गाडी रोज गोतस्करी करते। 5 महिन्यापासून आम्हाला माहिती आलेली होती आणि माहिती येऊन सुद्धा ही गाडी सापडत नव्हती। आम्ही काही वेळेस विंचूर चौफुलीवर या गाडीला धरण्यासाठी थांबलोय रात्रभर, पण ही गाडी आमच्या ताब्यात भेटली नाही आजपर्यंत। याचं कारण असं का दिवसा गोतस्करी करतोय आणि थोडंसं पोलीस प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे की दिवसा ढवळ्या हे लोक गोतस्करी करताय, यांची डेअरिंग किती वाढली आहे। तर पोलीस प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ही गाडी विंचूर चौफुलीवर नेत असताना विंचूरच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। तिथं या हरामखोरने 2 मोटरसायकली उडवल्या। त्याच्यानंतर पुढं भरोस फाट्याला पण कार्यकर्ते उभे होते, त्यांच्या पण अंगावर गाडी घालून यांनी गाडी पळवली। येवला मनमाड रस्त्यावर ही गाडी येवला गोरक्षकांनी धरली, त्यामुळे कोणालाही जास्त काही विजा झाली नाही। पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की भर दिवसा हे गोतस्करी करताय आणि लोकांना उडवत गोतस्करी करताय, याच्याकडे SP साहेबांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे अशी विनंती आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।